नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघणार आहोत, ज्या कंपन्याचे प्रमोटर्स म्हणजे मालक फ्युचरमध्ये आपल्याच कंपनीमधून आपली हिस्सेदारी मोठ्या प्रमाणात सेल करणार आहे. आणि मित्रांनो, याच्या मागे मोठे रिझन आहे, ते म्हणजे सेबीचा मित्रांनो एक रूल असतो, तो म्हणजे MPS म्हणजे मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंग. आणि मित्रांनो, या सेबीच्या रूलच्या अकॉर्डिंग कंपनीमध्ये प्रमोटर्स जास्तीत जास्त 75% हिस्सेदारी ठेवू शकतात. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या 10 कंपन्या बघणार आहोत, त्या 10ही कंपन्यामध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी 75% पेक्षा जास्त आहे. आणि मित्रांनो, हा सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी या 10ही कंपन्याच्या प्रमोटर्सना हिस्सेदारी कमीत कमी 75% पर्यंत आणायची आहे. आणि त्याकरिता या 10ही कंपन्याच्या प्रमोटर्सला कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी करावी लागेल. तर चला बघूया कोणत्याही या 10 कंपन्या, ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सना सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी आपल्याच कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी करावी लागेल. तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 83.41%, एफ आय एसची होल्डिंग आहे 5.57%, डी आय एसची होल्डिंग आहे 6.39% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 4.63%. आणि मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सला सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी कमीत कमी कंपनीमधील 8.41% हिस्सेदारी सेल करावी लागेल या कंपनीच्या प्रमोटर्सना. मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये सेकंड कंपनी आहे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 88.70%, एफ आय एसची होल्डिंग आहे 0.91%, डी आय एसची होल्डिंग आहे 0.54% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.81%. आणि मित्रांनो, या बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्रमोटर्सना सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी कंपनीमधील कमीत कमी 13.70% हिस्सेदारी सेल करावी लागेल. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 82.40%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.12%, डी आय एसची होल्डिंग आहे 13.10% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 2.40%. आणि मित्रांनो, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या प्रमोटर्सला सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी कंपनीमधील आपली कमीत कमी 7.40% हिस्सेदारी सेल करावी लागेल. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे हॅपी फॉर्गन्स लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 78.52%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.03%, डी आय एसची होल्डिंग आहे 17.02% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 2.45%. आणि मित्रांनो, हॅपी फॉर्गन्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सला सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी कंपनीमधील कमीत कमी 3.52% हिस्सेदारी सेल करावी लागेल. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 82.50%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.34%, डी आय एसची होल्डिंग आहे 7.73% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 2.42%. आणि मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडच्या
प्रमोटर्सला सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी कंपनीमधील आपली कमीत कमी 7.50% हिस्सेदारी सेल करावी लागेल. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 86.36%, FISची होल्डिंग आहे 0.97%, DISची होल्डिंग आहे 1.48% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.17%. आणि मित्रांनो इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सला सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी कमीत कमी कंपनीमधील आपली 13.36% हिस्सेदारी सेल करावी लागेल. तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 83.61%, FISची होल्डिंग आहे 7.30%, DISची होल्डिंग आहे 2.54% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.63%. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार जर प्रमोटर्सला सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करायचा असेल तर कंपनीच्या प्रमोटर्सला कमीत कमी 8.61% हिस्सेदारी सेल करावी लागेल JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या प्रमोटर्सला. तसेच मित्रांनो नेक्स्ट कंपनी आहे LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 96.50%, FISची होल्डिंग आहे 0.13%, DISची होल्डिंग आहे 1.35% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 2.03%. आणि LICच्या प्रमोटर्सला जर सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करायचा असेल तर कंपनीच्या प्रमोटर्सला कमीत कमी कंपनीमधून आपली 21.50% हिस्सेदारी कमी करावी लागेल. तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.22%, FISची होल्डिंग आहे 1.97%, DISची होल्डिंग आहे 5.65% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.15%. आणि मित्रांनो मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सला जर सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करायचा असेल तर कंपनीच्या प्रमोटर्सला कंपनीमधून आपली कमीत कमी 6.22% हिस्सेदारी सेल करावी लागेल. तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 89.01%, FISची होल्डिंग आहे 1.79%, DISची होल्डिंग आहे 4.63% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 4.57%. आणि मित्रांनो NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सला सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी कंपनीमधील कमीत कमी आपली 14.01% हिस्सेदारी सेल करावी लागेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याचे प्रमोटर्स सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी आपली हिस्सेदारी आपल्याच कंपनीमधून मोठ्या प्रमाणात सेल करू शकते. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.